मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 14 नोव्हेंबरच्या भागामध्ये सार्थक आनंदीच्या हाताला लागलेलं असतं आणि तो तिला सांगत असतो, मिसेस आनंदी, अहो तुमच्या हाताला लागलंय ना, मला तुम्ही परक मानता का? इतकी पण माझी योग्यता नाही का की मी तुमची काळजीसुद्धा करू शकत नाही? यावरती आनंदी म्हणते, नाही सर, अहो तसं नाही आहे. तुम्ही असं का स्वतःला म्हणताय? सार्थक म्हणतो, मग तुम्ही मला साधं मित्रसुद्धा समजत नाही का? थांबा बरं, आणि आता मी लाईट्स ऑफ करतो, तुम्ही झोपा. आनंदी म्हणते, नको सर, लाईट्स ऑफ करायची काहीच गरज नाही आहे. तुम्ही एक काम करा बरं, माझ्या डोळ्याला ती पट्टी लावा, मी झोपून जाईन. कारण आनंदीला एका हाताने ती पट्टी लावता येत नसते. मग सार्थक तिच्या डोळ्यावरती ती मस्तपैकी कॅप लावतो आणि मग आनंदी डोळ्यावरती पट्टी लावून झोपी जाण्याचा प्रयत्न करत असते. सार्थक तिच्या अंगावरती पांघरून टाकतो आणि तोपर्यंत इकडे मालती देवाची पूजा करत असते. तेव्हा अण्णा तिकडे येतात. मालती म्हणते, मला आनंदीला फोन लावून द्या, मला आनंदीसोबत बोलायचं आहे. मग आनंदी फोन उचलते आणि आनंदीची आई मालती म्हणते, आनंदी, तुला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा बाळा. अण्णासुद्धा शुभेच्छा देतात आणि म्हणतात, सार्थक सर कुठे आहेत? यावरती आनंदी सांगते, सार्थक सर गेलेले आहेत ते ऑफिसला, त्यामुळे तुमची आता फोनवरती बोलणं होऊ शकत नाही. तोपर्यंत वृंदाईकडे सुधाचे कान भरत असते आणि ती सांगत असते, आपल्या घरात याआधी दिवाळीला कधीतरी अपशकुन झालाय का गं? आता बघ ना, ही मुलगी घरात आली आणि दिवाळीला अपशकुनवरती अपशकुन होतोय, म्हणजे मला सार्थकची काळजी वाटते म्हणून मी बोलते हो, बघ बाबा तू काय करायचं ते. असं म्हणत ती आता सुधाच्या मनामध्ये आनंदी अपशकुनी आहे असं आता भरवत असते आणि हलक्या कानाची सुधा मात्र हे सगळं ऐकते. आणि आता ती विचार करते, खरंच आत्तापर्यंत दिवाळीला या घरामध्ये कधीही असा अपशकुन घडला नव्हता, मग आजच असं काय घडलं ज्याच्यामुळे आता मात्र हे सगळं घडतंय? नाही, ही मुलगीच अपशकुनी आहे, मला सार्थकची काळजी घ्यायला पाहिजे. सार्थक इकडे आनंदीच्या घरी आलेला असतो. दारात लीना रांगोळी काढत असते. लीना म्हणते, काय तुम्ही एकटेच आलात, आनंदी नाही आली? सार्थक म्हणतो, का बरं, मी एकटा आलो तर चालणार नाही का? लीना म्हणते, नाही हो, मी नेहमी रांगोळी काढते, पण रंग भरताना नेहमी मला प्रॉब्लेम येतो. सार्थक म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्या रांगोळीमध्ये रंग भरून देईन, कारण आनंदीची आता रंगांची चॉईस मला परफेक्ट येते. लीना म्हणते, चला तर मग, आणि लीना पाट देते. सार्थक पाटावरती बसतो आणि आता रांगोळीमध्ये कोणते रंग आनंदी भरेल ते सेम टू सेम रंग भरत असतो. तितक्यात तिथे आता अण्णा येतात. अण्णा म्हणतात, सार्थक सर तुम्ही इथे? यावरती सार्थक म्हणतो, हो, म्हणजे मी अचानकच आलो, आनंदीला सुद्धा माहीत नाही आहे मी इकडे आलेलो ते. असं म्हणत सार्थक सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि सांगतो, तुम्ही फॉर्मॅलिटीज काही करू नका बरं. आणि तो लीनाला कोणते रंग भरायचे, काय करायचं हे सगळं समजावून सांगतो. मग मालती आता चहा वगैरे घेऊन येते आणि ती सार्थकला चहा देते आणि म्हणते, तुम्ही बसा ना इथे, मी तुमच्यासाठी फराळाचं आणते. यावरती सार्थक उठतो आणि म्हणतो, सानू, हे बघ, तुझ्या आत्तूने तुझ्यासाठी गिफ्ट दिलेलं आहे. असं तो सानूला गिफ्ट देतो आणि बाबा म्हणतात, सार्थकराव, आनंदीला नाही आणलं ते? सार्थक म्हणून तुम्ही म्हटलं ना, आनंदीला मी इकडे येतोय ते माहीतच नाही आहे, त्यामुळे ती माझ्यासोबत कशी येणार बरं? तिला माहीतच नाही. ॲक्च्युली मलाच माहीत नव्हतं की मी इकडे येतोय, अचानकपणे आलो. असं म्हणत तो आता अण्णांना गिफ्ट वगैरे देतो आणि म्हणतो, आनंदीने तुमच्यासाठी पाठवले. अण्णासुद्धा सार्थकला गिफ्ट देतात. सार्थक म्हणतो, तुम्ही का फॉर्मॅलिटीज करता? अण्णा म्हणतात, तुम्ही आम्हाला जरी मुलगा मानत असलात तरीसुद्धा मी तुम्हाला जावयाचा मान देऊ इच्छितो. तोपर्यंत इकडे आता वृंदा येते आणि तिने सुधाचे कान भरलेले असतात. मग सुधा येते आणि आनंदीला म्हणते, आनंदी, हे बघ, काल जे काही घडलं ना या घरामध्ये ते सगळं तुझ्यामुळे घडलं. आत्तापर्यंत दिवाळीला कोणताही अपशकुन आमच्या इथे घडलेला नव्हता, पण तुझ्यामुळे हा अपशकुन घडलाय. मी तुला आधीच खबरदार करून ठेवते, या रूमच्या बाहेर तू यायचं नाहीस आणि दिवाळीला कोणता अपशकुन करायचा नाही. असं म्हणत सुधा बाहेर आल्यावरती वृंदा दाराला कडी घालते, आतल्या लाईट्स ऑफ करते आणि आनंदीला कोंडून ठेवते. इकडे आता सार्थकला आनंदीचे बाबा गिफ्ट देतात आणि जावयाचं मान करतात आणि सार्थक म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी आमच्या घरी छानपैकी फराळाला या. सावी, तू पण ये हं. असं सानूला आमंत्रण देऊन सार्थकसुद्धा निघतो आणि सगळेजण आता आनंदी सुखात आहे म्हणून खुश असतात. पण इकडे केदारचा चेहरा पडलेला असतो. आनंदी विचार करते, लाईट्स कसे गेले आणि आता मी या रूमच्या बाहेर कशी येऊ? आईंचा शब्द तरी मी कसा मोडू शकते? आईंचा शब्द मी मोडू शकत नाही. तितक्यात शकूचा कॉल येतो. शकू म्हणते, काय गं आनंदीताई, तुझा असा आवाज का दबका आहे? काय घडलंय? तुम्हाला सगळं खरं सांग.
आनंदी म्हणते, शकू अगं फार काही नाही. शकू म्हणते, तुझा आवाज मला कळतोय, तू मला सगळं खरं सांग, काय घडले तुझ्यासोबत. मग रात्री घडलेला सगळा प्रकार आनंदी शकूला सांगते. शकू म्हणते, अगं इतकं सगळं घडलं, मग तू सांगितलं पण नाहीस. आनंदी म्हणते, हे बघ मी कुणालाच काही सांगितलं नाही, मी आईबाबांना पण काही सांगितलं नाही, आणि शकू तू पण सांगू नको, त्यांना खूप टेन्शन येईल. तोपर्यंत वृंदा इकडे शलाकाला सांगत असते, अगं त्या आनंदीला मी सुधाने आतमध्ये बसायला सांगितलं, मग मी बाहेरून कडी घातली, आता ती दिवाळी सणाला बाहेर येऊच शकणार नाही. केदार म्हणतो, असं का, म्हणजे दिवाळीचा आता पहिला तिचा पाडवा आहे, मग असं कसं. त्याच्यावर सुधा सांगते, हे बघ हा पहिला पाडवा कसला, तिचं आधी लग्न झाले ना. असं म्हणत वृंदा म्हणते, घटस्फोट झाला ना तिचा, घटस्फोट म्हणजे तिच्या आधी पाडवे झालेत की, हा कसला पहिला पाडवा. असं म्हणत आता आनंदीची सगळी चेष्टा करत असताना सार्थक येतो आणि म्हणतो, काय रांगोळी शलाकाताई तू काढतेस, आनंदी कुठे आहे. वृंदा म्हणते, जा ना ते तुझ्या बायकोलाच जाऊन आतमध्ये विचार, आम्हाला काय माहिती ती रूममध्ये का बसले ती. सार्थक विचार करतो, असं काय घडलं असेल, आनंदी रूमच्या बाहेर का नाही बरं आली, काही प्रॉब्लेम असेल का. असं म्हणत सार्थक आता आत जातो. तोपर्यंत आदर्श समोर येतो आणि म्हणतो, डार्लिंग काहीतरी प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुमचं बाहेरचं बोलणं मी ऐकलं, पण मला असं वाटते की आनंदी रूममध्ये आहे, कारण काहीतरी प्रॉब्लेम असेल. असं आतमध्ये बसून राहणाऱ्यातली आनंदी नाही. मी माझ्या संसारामध्ये खूप काही चुका केल्यात, पण तू चुका करू नकोस, आनंदीला तुला बाहेर आणावं लागेल. सार्थक म्हणतो, म्हणजे काय. यावरती आदर्श म्हणतो, आनंदीला तुला हक्काने बाहेर आणायला लागेल, कारण आपल्या घराची परंपरा आहे, नवरा बायको लक्ष्मीपूजन हे जोडीने करतात, त्यामुळे तू काहीही झालं तरी आनंदीला घराबाहेर घेऊन ये, लक्ष्मीपूजनाचा तिला मान दे. असं म्हणत आदर्श सार्थकला समजावून सांगतो की काहीही झालं तरी आनंदीला तुला मान द्यायलाच पाहिजे. यावरती सार्थक म्हणतो, हो दादा तू म्हणशील तसंच होईल. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजनाचा दिवस उजाडतो. आदर्श म्हणतो, आजची लक्ष्मीपूजनाचे पूजन हे सार्थक आणि आनंदी करणार. यावरती सुधा म्हणते, आहे कुठे तुमची नवीन सून, आणि नवीन सून मी तिला सून मानतच नाही. तेवढ्यात तिकडे सार्थक आनंदीला घेऊन येतो आणि म्हणतो, या घरची नवीन सून आलेली आहे आणि नवीन सुनेच्या हातूनच आता इकडे लक्ष्मीपूजन होणार. सार्थकने आनंदीला मान मिळवून दिलेला असतो आणि सुधा हे सगळं बघतच बसते.